आपल्या अर्धापूर शहरामध्ये 12 ऑगस्ट 2021 ला कोविडच्या पार्श्वभूमीवर मी नगरपंचायत सेनगाव या ठिकाणाहून बदलीनं इथं आलो। सुरुवातीच्या काही पिरियडमध्ये फक्त अर्धापूर नगरपंचायतचा पदभार होता, परंतु जिल्हाधिकारी इटनकर सर आणि सन्माननीय त्यावेळचे तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण साहेबांनी माझ्याकडे जिल्हा सह आयुक्त नगरपालिका प्रशासन शाखेचा अतिरिक्त पदभार माझ्याकडे दिला। त्यामुळे जिल्ह्यातील सर्व नगर परिषदांचा संबंध येत गेला। सर्वप्रथम सर्व नगरपालिकांचे प्रभाग रचना करणे, त्यांच्यावर सुनावण्या घेणे, त्या प्रभाग रचनेला अंतिम स्वरूप देणे, निवडणुका घेणे यासारखी कामं आली। प्रभाग रचना नियमानुसार अतिशय काटेकोरपणाने पार पाडली। आता जे सोनाजी मामांनी सांगितलं की आमचा वॉर्ड अनारक्षित झाला, त्यामागे कारण होतं की अनुसूचित जातीचे जागा सुद्धा चक्राकार पद्धतीने राखीव केले जावे असा सुप्रीम कोर्टाचा आदेश असल्यामुळे मागच्या वेळेला जे अनुसूचित जातीला जागा राखीव होती ती वगळून त्याच्यानंतरची प्रभाग अनुसूचित जातीसाठी राखीव व्हावा असं होतं। त्यावर सोनाजी मामांनी आक्षेप घेतला, परंतु ते ओपन जागेवरती निवडून आले। परत जिल्हाधिकारी सरांच्याकडे जेव्हा सर्टिफिकेट द्यायला आले त्यावेळेला परत त्यांनी ती आठवण करून दिली की मला जरी आमची जागा जरी अनारक्षित झाली तरी मी अनारक्षित जागेवरून परत निवडून आलो। त्यामुळं मला त्या गोष्टीचं काही नंतर काही वाटलं नाही। आपण निवडून आलात त्यामुळे आनंद झाला आणि त्यानंतर शहराच्या प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला हातभार लावता आला याचा आनंद आहे। सुरुवातीच्या पिरियडमध्ये परिस्थिती अशी होती की आमच्याकडे एकही घंटागाडी नव्हती। कचरा हा म्हाडा कॉलनीमध्ये टाकला जायचा, तेथील लोक येऊन तक्रारी करायच्या। सगळ्यात पहिल्यांदा सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन आम्ही घंटागाडीचं नियोजन केलं। या अर्धापूर नगरपंचायतचे जे पदाधिकारी आहेत, मागच्या काउन्सिलमध्ये च्या लोकांना माझ्यासोबत खूप कमी वेळ मिळाला, त्यानंतरचे हे सर्व नगरसेवक जे आहेत यांनी कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही निर्णयामध्ये कसल्याच प्रकारचं आडेवेडे न घेता खंबीरपणानं प्रशासनाला साथ दिली। त्यामधूनच म्हणजे ज्या शहरामध्ये कचरा कुठं टाकावा ही समस्या होती तिथपासून तर आजपर्यंत आपल्याला घनकचऱ्याच्या साईटवरती सर्व प्रकारच्या डेव्हलपमेंट्स करण्यासाठीचे आपले कामं सुरू आहेत। आता इथं गाजीभाई आहेत, त्यांना फक्त एक वेळा विनंती केली की हे काम गरजेचं आहे आणि ते केलं पाहिजे, तुमच्या वॉर्डातील काम नंतर बघू। त्यांनी एका शब्दावरती ते पूर्ण पैसे तिकडे वर्ग करण्यासाठी परवानगी दिली आणि आमच्या डम्पिंग यार्डकडे जाणारा रस्ता झाला। त्यामुळं शहरातील कचरा योग्य ठिकाणी जाऊ शकला। हे सांगण्याचं कारणच हे आहे की आमचे जे सर्व सन्माननीय सदस्य आहेत हे सर्व प्रकारच्या कामांना अगदी निसंकोचपणे पाठिंबा देत असतात। सन्माननीय तत्कालीन पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री अशोक चव्हाण साहेबांनी एक वेळा अमृत 2.0 योजना लॉन्च झाल्यानंतर फोनद्वारे सांगितलं की आपल्याला अमृतमध्ये जिल्ह्यातील काही नगरपालिकांमध्ये जिथे आयुक्त म्हणून आणि जिल्ह्यातील जेवढ्या नगरपालिकांमध्ये तलाव आहेत त्यांचं विकसन करण्याचं आपल्याला अंदाजपत्रक 2 दिवसात तयार करून सबमिट करायचं असं सांगण्यात आलं। अमृतच्या पोर्टलवर 2च दिवसामध्ये आम्ही अर्धापूर, भोकर, माहूर आणि देगलूर या 4 नगरपालिकांचे DPR सबमिट केले। हे 4ही DPR मंजूर झाले। आज रोजी माहूरचं काम पूर्ण झालंय, अर्धापूरचं काम 90% पूर्ण झालंय, भोकर तलावाचं काम 50 ते 60% पूर्ण झालंय, देगलूरचं काम सुद्धा सुरू आहे। इतक्या एका जिल्ह्यात ज्यावेळेस मला योग आला, इथं नवनियुक्त मुख्याधिकारी आहेत, आमचे सहकारी आहेत, त्यांना
एकच सांगायचं आहे की सर्व लोकांचा, सर्व नगरसेवकांचा पाठिंबा मिळतो आणि इथं बऱ्यापैकी बेस आपल्याकडं तयार झालेला आहे, परंतु सर्व प्रकारची कामं पुढे न्यायची आहेत. आता जे वाचनालयाचा विषय झाला, आपल्या शहरामध्ये एकही अभ्यासिका नाही, यामुळे आपण प्रभाग क्रमांक 6 मध्ये जे सभागृह आहे तिथं एक वातानुकूलित अभ्यासिका घेण्याचं आम्ही प्रस्ताव बनवला होता. त्याला मागच्या वर्षीच्या जिल्हा वार्षिक योजनेतून मंजुरी मिळाली. त्याची निविदा प्रक्रिया पण फायनल झाली, त्याची वर्क ऑर्डर पण झालेली आहे. आता ती अभ्यासिका वैयक्तिक लक्ष देऊन पूर्ण करून घेणं गरजेचं आहे. आपले जे माजी नगराध्यक्ष कानोडे साहेब आहेत, यांचा या बाबतीत इतका आग्रह असायचा की बाकीची कामं कोणती झाली काय किंवा नाही झाली, पण अभ्यासिका मात्र पूर्ण झाली पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. त्याचबरोबर आता आमदार महोदया ज्या आहेत त्या सुद्धा मुदखेडला आम्हाला अभ्यासिका करण्यासाठी त्यांनी आग्रह केला. तसंच अर्धापूरच्या बाबतीत सुद्धा त्यांचा आग्रह आहे. एक गोष्ट आहे की सन्माननीय अशोक चव्हाण साहेबांना प्रत्येक काम अतिशय बारकाईनं आणि मोठ्या स्केलवर करण्यासाठी आवडते. त्यामुळं नगरपंचायत जरी असली तरी इथं सर्व नागरी सोयी सुविधा असाव्यात यावर त्यांचा भर असतो. त्यामुळं आमच्या शहराला मागच्या 5 वर्षापासून रस्त्यांची कामं न करू देता ड्रेनेज लाईन आधी पूर्ण करा, म्हणजे आधी पाणी पुरवठ्याची लाईन करा, मग ड्रेनेज लाईन करा, मग आपण रस्ते घेऊ, असा साहेबांचा आग्रह असल्यामुळं आपण माझ्या सुरुवातीच्या पिरियडमध्ये पाणी पुरवठ्याची लाईन पूर्ण करून, म्हणजे पाणी पुरवठ्याची टेस्टिंग वगैरे करून ड्रेनेजचा प्रस्ताव सबमिट केला होता, जो की आज 70-80% पूर्ण झालाय. त्यातील फेज 2 आपल्याला मंजूर करून घ्यायचा आहे. विशाल लगडे साहेबांचा आणि 13 नंबर वॉर्ड, हे 2 वॉर्ड, शहबाज खान यांचा वॉर्ड, हे आपल्याला पूर्ण करायचे आहे आणि टप्पा 1 चांगला पूर्ण करून 15 ऑगस्ट पर्यंत ते कार्यान्वित करायचे आहेत, अशा सूचना सुद्धा आहेत. त्याचबरोबर तलावाचं काम अतिशय चांगल्या पद्धतीनं पूर्ण होत आहे. त्या ठिकाणी बाजार तळाचा सुद्धा डेव्हलपमेंट होत आहे. त्यासोबत याच प्रकारची कामं अपेक्षित या ठिकाणी असतात. त्यामुळे नगरपंचायत, अन्य ठिकाणच्या नगरपंचायती आणि अर्धापूर नगरपंचायतमध्ये हा बेसिक फरक आहे की इथं जुन्या नगर परिषदांपेक्षा भव्य अशी कामं पुन्हा इथं राजकीय पदाधिकाऱ्यांना वगैरे अपेक्षित आहेत आणि त्या दृष्टीने प्रयत्न इथं होत असतात. माझ्या 3 वर्ष 10 महिन्याच्या कालावधीमध्ये मला येथील सर्व सन्माननीय नगरसेवक, सर्व पत्रकार बांधव, सर्व नागरिकांचा अतिशय सकारात्मक प्रतिसाद मिळाला. ज्या गोष्टी नियमामध्ये होत नव्हत्या त्या समजून दिल्यानंतर, आता जसं भांगे साहेब म्हणाले की कुठलंही हे म्हणजे त्यांना वाईट वाटलं नाही, हे खरं तर चांगली गोष्ट आहे. कारण मी तर माझं काम फक्त एवढं होतं की हे नियम आहे, या नियमानुसार हे काम होऊ शकत नाही हे तर मी सांगितलं, पण तो नियम आपण समजून घेतला आणि त्यामुळं आपलं हे मोठेपण आहे की काही कामं झाली नसतील पण ते नियमामुळं झाली नाही, हे आपण येथील सर्व नागरिक ते समजून घेत असतात. कुठलाच राजकीय पदाधिकारी नियमाच्या बाहेर जाऊन काम करण्यासाठी सांगत नाहीत, ही एक चांगली गोष्ट आहे. किंवा नियम माहीत नसल्यामुळं जर काही काम सांगितलं आणि आपण जर ती गोष्ट लक्षात आणून दिली तर कितीही मोठं फायदा किंवा नुकसान असो ते काम करण्याबद्दल कोणीही फोर्स करत नाही. आपल्या या ठिकाणी सुरुवातीच्या कालावधीमध्ये क्लार्क, नगरपालिकेचे जे लिपिक आहेत नगर परिषद संवर्गाचे, त्यांची सुद्धा कमतरता होती. अनुकंपा तत्वावर इतर नगरपालिकांमधून ज्यांच्या अनुकंपावर भरती होती त्याद्वारे असेल किंवा आपल्या कार्यालयामधून अनुकंपा वगैरे या प्रकारे आपण नगर परिषदेची आस्थापना बऱ्यापैकी पूर्ण केली. संवर्ग कर्मचारी तर आपल्याकडे अतिशय कमी होते, पण सुदैवानं यावर्षी किंवा मागच्या वर्षीच्या बदल्यामध्ये अतिशय तरुण आणि चैतन्य असलेली लोक या ठिकाणी संवर्ग अधिकारी म्हणून भेटलेले आहेत. त्यांचा आपल्याला निश्चितच खूप चांगला फायदा होईल.
सर्व कर्मचारी बांधवांना सुद्धा माझ्याकडून मी मुख्याधिकारी किंवा एक नगरपालिका चालवायची आहे म्हणून बऱ्याच वेळेला मला ओरडावं लागलं असेल, परंतु